बोगस संशयित दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळवणाऱ्यांचा पर्दाफाश। 400हून अधिक बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची यादी एबीपी माझाच्या हाती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता। पंतप्रधानांसोबत महत्त्वाची बैठक। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नांदेडच्या गुरुद्वारामध्ये। दिवसभराच्या गाठी भेटीनंतर मुक्काम हिंगोलीमध्ये। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचा आज दिंडोरी विधानसभा मतदारसंघामधून शुभारंभ। प्रमुख पदाधिकारी आणि मंत्री राहणार उपस्थित। उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशीही गाठी भेटींचा सिलसिला। उपराष्ट्रपती जगदीप धनखड, सोनिया गांधी आणि सुनीता केजरीवाल यांची घेणार भेट। मनोज जरांगे यांची शांतता रॅली सोलापूरमधून आज सांगलीमध्ये। दुपारी 4 वाजता जाहीर सभा। मुक्कामही सांगलीमध्येच। दिलीप खेडकर यांच्या विरोधामध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदारांना धमकावल्याची तक्रार। पोलिसांकडून गुन्हा दाखल। रेपो रेट संदर्भात आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची आज पत्रकार परिषद। कर्जाचा हप्ता कमी होणार की वाढणार याची उत्सुकता। मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या महिला उमेदवारांची मोठी गैरसोय। फुटपाथ, रेल्वे स्थानकावरती थांबण्याची वेळ, शौचालयासाठीही पायपीट। मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करणाऱ्यांसाठी गुड न्यूज। 2030 घरांसाठी म्हाडाची लॉटरी जाहीर। उद्यापासून ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया। बांगलादेशच्या हंगामी सरकारचा आज शपथविधी। नोबेल विजेते मोहम्मद युनूस घेणार शपथ, तर इतर कोणत्या देशाचा आश्रय मिळेपर्यंत शेख हसीना या भारतातच राहणार। बांगलादेशमधील घडामोडींचा कांद्याच्या पाठोपाठ हळदीलाही फटका। हिंगोलीतही वायगाव हळद निर्यात ठप्प। पैलवान विनेश फोगाटचा जड अंतकरणानं कुस्तीला अलविदा। ऑलिम्पिक अपात्रतेनंतर विनेशची एक्सवरती पोस्ट। भारताला आज 2 पदकांची आशा। भालाफेकमध्ये नीरज चोप्रा सुवर्णपदकासाठी मैदानात उतरणार, तर कांस्य पदकासाठी भारतीय हॉकी संघ स्पेनशी भिडणार। अंतराळामध्ये अडकलेले सुनेता विल्यम्स आणि बुच विल्मोर फेब्रुवारी 2025 पर्यंत पृथ्वीवरती परतण्याची शक्यता। अंतराळवीरांना माघारी आणण्यासाठी नासाकडून पर्यायांची चाचपणी। वक्फ बोर्डामधील सुधारणांसंदर्भामध्ये सरकारच्या विधेयकाची प्रत आज संसदेमध्ये मांडणार। गदारोळाची शक्यता। रेपो रेट संदर्भात आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची आज पत्रकार परिषद। कर्जाचा हप्ता कमी होणार की वाढणार याची उत्सुकता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।